जाहीर केल्याप्रमाणे 42-44 गुणसंख्या 44-42. उपनगर मधले किंवा पडतात कसं काय येऊ कसं काय आला काय डीप कसं आला यांनी कसं काय दिलं आहे नाही मला काय भाव फ्लो शो असतं ते बोलत होते त्यांना हां ज्याचा फ्लो जास्त असतं त्यांना बोलत होते पण नाही असं म्हणजे क्या बात आहे. कबड्डी रसिकांचा छान प्रतिसाद मिळतोय. डाव्या बाजूला पुरुषांच्या क्रीडांगणाकडे मस्त आवाज, सभी की आवाज आनी चाहिए, जरा जोर से. थैंक यू. महिलांच्या तिकडचा आवाज काय झाला, जरा महिला क्रीडांगणाकडचा आवाज, महिला की ओर से आवाज आनी चाहिए. जैसे क्रीडांगन क्रमांक 2 पर जैसे आवाज आ रही है ना, वैसे जहां पर महिलाओं का मैच शुरू है वहां पर से भी आवाज आनी चाहिए. राइट साइड में जरा ताईंनो, जरा जोरदार टाळ्याने आवाज, प्रोत्साहन द्यायचं तुम्ही सगळ्यांनी मिळून. क्या बात आहे. बघा पुरुषांकडे कसं प्रोत्साहन आहे, महिलांकडे पण पाहिजे आपल्याला. अभयजी राणे आणि रवींद्र महाडिक शाखा प्रमुख स्टेजवर या. अभयजी राणे आणि रवींद्र महाडिक. दिनेश गाडीगावकर आणि सर्व फोटोग्राफर्स कालच्या दिवसात बेस्ट प्लेअर पुरुष आणि महिला आपण पारितोषिक वितरण करणार आहोत. आपण व्यासपीठाजवळ यायचे, भाऊंच्या हस्ते हे पुरस्कार वितरण केले जाईल. क्रीडा रसिक आपल्या सर्वांना माहीत आहे की ही कबड्डी स्पर्धा भरघोस बक्षिसामुळे गाजत आहे. जसं आपण 2 लाख रुपये पुरुष विभागात विजयी संघाला देणार आहोत आणि 1 लाख रुपये महिला विभागात विजयी संघाला देणार आहोत. तशाच पद्धतीने प्रतिदिनाचा उत्कृष्ट पुरुष आणि महिला खेळाडूची निवड इथे निवड समिती सदस्य करत असतात आणि कालच्या दिवसात म्हणजे 18 तारखेच्या उद्घाटनाच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू ज्याला आपण 5,000 रुपये रोख देणार आहोत आणि हे पुरस्कार वितरण करतील आदरणीय आमदार श्री सुनील भाऊजी राऊत यांच्या शुभ हस्ते पुरस्कार वितरण केले जाईल. आणि कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू मुंबई महानगरपालिकेचा हर्ष जाधव आपण यायचं आणि आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. आणि क्रीडा रसिकांना माझी विनम्र विनंती राहील, हर्षसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. कालच्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू हर्ष जाधव मुंबई महानगरपालिकेचा. शाखा प्रमुख अभयजी राणे आणि सचिन बदले आपण या ठिकाणी जॉईन करतोय. रोख रुपये 5,000 भाऊंच्या हस्ते आशीर्वाद आणि भरपूर शुभेच्छा. यानंतर निलेश पोहकर. यानंतर महिला विभागात सर्वोत्कृष्ट खेळाडू जी ठरलेली आहे जय भारत महिला संघाची श्रेया गावंड अनुपस्थित आहे, पण त्यांचे प्रतिनिधी श्रेयाच्या वतीने हे पुरस्कार स्वीकारतील. श्रेया गावंड जय भारत महिला संघ प्रतिनिधी आपण यायचं आणि आपलं पारितोषिक घेऊन जायचं. श्रेया गावंड, निलेश पोहकर आणि बाबू शिंदेजी जॉईन व्हायचे. त्यांनाही विनंती, आपण स्टेजवर यायचंय. महिला शाखा प्रमुख, महिला पदाधिकाऱ्यांना विनंती, आपण मंचावर यायचंय. सन्माननीय सिद्धीताई जाधव आपणास विनंती, आपण मंचावर आमंत्रित आहात. सन्माननीय या ठिकाणी विधानसभा प्रमुख सिद्धीताई जाधव आपणास विनंती, मंचावर आमंत्रित आहात. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला पदाधिकारी शाखा प्रमुख आपणास विनंती, आपण मंचावर आमंत्रित आहात. क्रीडांगण क्रमांक 2 वरती आपण लक्ष द्यायचं. चुरशीचा सामना सुरू आहे. संत रुपाली ज्वेलर्स वर्सेस संत सोपान काका संघ. महिला पदाधिकारी पुनश्च एकदा विनंती, आपण मंचावर आमंत्रित आहात. पुनश्च एकदा शाखा प्रमुखांना विनंती आहे. महिला उपविभाग प्रमुख आपणासही विनंती आहे, आपणासही विनंती, आपण मंचावर आमंत्रित आहात. सर्व आमचे मुख्य पदाधिकारी, तर म्हणजे सिद्धीताई हे सगळेजण बसून महिला खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत. मागासपासून अभिनंदनाची गोष्ट आहे सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांसाठी.
क्रीडांगण क्रमांक 2 पुरुषांच्या ठिकाणी. वा या बात आहे. आवाज जरा आवाज असा आला पाहिजे ना मस्तपैकी. यशवंत साहेब खरंच छान काम करतात. यशवंत दादा क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण स्कोर कडे थोडं लक्ष द्यायचंय. संत सोपन काका सहकारी बँक पुणे 43 गुण, रुपाली ज्वेलर्स 41 गुण, फक्त 2 गुणाची आघाडी. या आज या ठिकाणी नियोजन करत आहे शाखा क्रमांक 111 आणि शाखा क्रमांक 117. क्रीडांगण क्रमांक 1 वरती महिला विभागात तिसरा पुकार देण्यात आलेला आहे. डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब मुंबई विरुद्ध धर्मवीर स्पोर्ट्स क्लब नंदुरबार. डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब आणि धर्मवीर नंदुरबार आपल्याला तिसरा पुकार क्रीडांगण क्रमांक 1 करिता. आमच्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांनंतर विनंती असणार आहे की ज्यावेळी क्रीडांगण क्रमांक 1 वर लाईनअप होईल त्यावेळी आपण सर्वांनी या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी जायचे. लाईनअप झाल्यानंतर सुरुवातीला जाहीर केल्याप्रमाणे 42-44 गुणसंख्या 44-42. मस्त एक मजेदार सामना ज्याला म्हणतो, रंगतदार सामना म्हणतो. सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत कोणीच आपण भाकीत करू शकणार नाही की कोणता संघ जिंकेल. डॉक्टर शिरोडकर धर्मवीर त्याला डॉक्टर शिरोडकर धर्मवीर जितेश साप्ते माईकशी संपर्क साधा. जितेश साप्ते डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब धर्मवीर नंदुरबार. डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब धर्मवीर नंदुरबार. उद्या स्पर्धेचा तिसरा दिवस राहील आणि संध्याकाळी सामने आपण 5 वाजता सुरू करणार आहोत. 5 पद्धतीचे सामने, प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनल उद्या आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे. प्री क्वार्टर फायनल आणि क्वार्टर फायनल उद्या संध्याकाळी 5 वाजता आपण सुरू करणार आहोत. प्री क्वार्टर फायनल संध्याकाळी 5 वाजता सुरू केले जाते. सामना समाप्त झाला आणि या जोरदार टाळ्या वाजून आपण या विजयी संघाचं अभिनंदन करूया.